महकर नगर पालिका परिषद चुनाव का प्रचार पूरी तरह अपने अंतिम और सबसे तेज दौर में पहुंच गया है। शहर में चुनावी रंगत बढ़ गई है। वहीं उम्मीदवारों में जीत हार को लेकर उत्सुकता और तनाव साफ दिखाई दे रहा है। सभी पार्टियां अपनी जीत का दावा कर रही है, लेकिन महकर नगर परिषद पर किसकी सत्ता बनेगी? महकर नगर पालिका परिषद पर किसकी सत्ता बनेगी, यह 3 दिसंबर को ही साफ होगा। नगराध्यक्ष पद के लिए शिवसेना, शिंदे गुट और ठाकरे गुट, कांग्रेस और बीजेपी, इन 4 उम्मीदवारों के बीच कड़ा मुकाबला है। पारंपरिक वोट किस ओर झुकते हैं और वोटों का विभाजन किस तरह होता है, यह तय करेगा कि महकर की कमान किसके हाथ में जाएगी। आइए सुनते हैं इस चुनावी जंग को लेकर शिवसेना उबाटा गुट के नगराध्यक्ष पद के उमेदवार किशोर गारोले का क्या कुछ कहना है। नाही, प्रतिसाद आपण बघसाल तर ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली आहे। त्यामुळे स्वतःहून वैयक्तिक समजा सर्व कामं सोडून जनता ही माझ्या सोबत आहे आणि माझ्या समोर आहे। ज्या ठिकाणी मी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी जनतेतला प्रत्येक मतदार असेल, उमेदवार असेल, हे जात आहेत, भेटतायत, त्यांच्यापर्यंत त्यांच्या नातेवाईकांना सांगतायत आणि जास्तीत जास्त प्रतिसाद हा जो जनतेचा आहे हा पूर्ण मशाल सोबत आहे। खरं तर वेगवेगळे मुद्दे आहेत, पण कुठल्या मुद्द्याभोवती तुमची मेकरची निवडणूक जी आहे ती फिरत आहे? नाही, इथे काय झालेलं आहे, आता मागच्या 30 ते 35 वर्षापासून राजकारण चालत आलेलं आहे। हे फक्त अर्थकारणाचं राजकारण झालेलं आहे। समाजकारण हा विषय कुठं कोण ठेवलेला नाहीये आणि आम्ही जो घेऊन चाललोय हा फक्त विकास 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 आणि विकासाचे मुद्देच आम्ही पुढे घेतोय। त्यामध्ये इथली रोजगार असेल, त्यामध्ये एमआयडीसीचा विषय असेल, मुलांना नोकऱ्यांचा विषय असेल, महिलांसाठी बचत गट असतील किंवा आपलं मेकर जे आहे सर्वात सुरुवात आपल्याला यांची स्वच्छता पाहून करणं आहे। कारण मेकरमध्ये घाणीचं साम्राज्य इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। तुम्ही कोणत्याही गल्लीबोळीत वार्डात फिरा, तिथे तुम्हाला घनकचरा, नाल्या तुंबलेल्या, गटारं साचलेली अशी परिस्थिती मेकर घेऊन पडलेली आहे। म्हणजे मेकरचं यांनी पूर्ण विकासाच्या ठिकाणी पूर्ण भकास करून ठेवलेला आहे। आणि जो निधी खर्च झालेला आहे, हजारो कोटीचा विश्वास ते सांगतायत, 1000 कोटी खर्च झाले की 4000 कोटी खर्च केलेत, पण तो कुठेही दिसत नाहीयेत। ज्या ठिकाणी ओपन लेआउट्स आहेत त्या ठिकाणी रोड आणि नाल्या झाल्यात, ज्या ठिकाणी लोकवस्ती त्या ठिकाणी सध्या रस्त्याची परिस्थिती बघा, नाल्यांची परिस्थिती बघा, खूप हालाखीची झालेली आहे। इथे जो घरकुलचाही विषय असेल, 150 कोटी खर्च करून त्या ठिकाणी घरकुलात अक्षरशः आतापर्यंत 5-7 वर्ष होऊनही तिथे लाईन नाहीये, तिथे त्यांना पाण्याची व्यवस्था नाहीये, तिथे त्यांना रस्ते नाहीयेत। आणि मेकरचा जो पाण्याचा विषय आहे तो जवळपास 10 ते 15 दिवसानंतर नळ येत आहेत। तर जवळजवळ 75 कोटीची योजना इथे त्यासाठी खर्च केलेली आहे शासनाने, पण त्यातला कुठेही काही फरक नाहीये। तर आमचा मुद्दा एकच राहील की आम्ही निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही मेकरचा पाण्याचा प्रश्न सोडू। तो की आम्ही जवळपास 15 दिवसाऐवजी तो 3-4 दिवसात कसा आणता येईल 3 महिन्यामध्ये ते बघू आणि येणाऱ्या वर्षभरात तो सुरळीत 24 तास पाणी आम्ही 100% जनतेला देऊ।